आयुष्यभर बाबाचं नुसतं नाव ऐकून होतो. आष्णे दत्ताजी आष्णे साहेबांच्या मला नुसतं फोन आला, म्हणले असं असं बाबांचा वाढदिवस आहे, अभिष्ट चिंतन सोहळा आहे. एक तुमचं भाग्य आहे, कारण सगळे संत महंत आमच्याकडे जन्माला येतात मराठवाड्यात. आणि फायदा हे तुमचं असं आहे. नारायणगिरी महाराज सुद्धा आमच्याच भागातले आहेत, बंकट स्वामी आमच्याच भागातले आहेत. तुमचा एक वैभव गोड आहे, संतांवर प्रेम करावं फक्त तुमच्या भागाने, संतांना जपावं तुमच्या भागाने. तुमचा भाग इतका पवित्र आहे. कशामुळं? बाबा सुद्धा ह्या सानिध्यात राहिले. इथंच किती मोठं अस्तित्व निर्माण झालं. सगळीकडे किती लखपती लोक राहतील शिर्डीत, पण शिर्डी कुणाची? किती गोड आहे. आळंदी कुणाची? 4 मुलं, 1 मुलगी आणि 3 मुलं. मग कोणताही बाप मुलासाठी काय कमी येतो? इस्टेट कमी येतो. विठ्ठलपंतांनी काही घेतलं का? पण प्रत्येकाची समाधी आणि संप्रदायाचा पाया आहे. तसं 1008 श्री श्री काशिकानंद महाराज यांच्या 69वा अभिष्ट चिंतन सोहळा. बाबांना मी काय शुभेच्छा देणार? मी म्हणतो बाबा आहे असे अजून 100 पूर्ण व्हावी आणि असेच आपल्याला दिसावेत. आणि पुन्हा पुन्हा आता बघा तुम्ही, वारकरी शाळा असेल, सगळ्या बाबतीत असतं. बाबांचं जीवन वेगळे म्हणून आपण त्यांना एवढे मोठे नाही की, पण त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीमागं अजून आपल्याला 31 वर्षे मिळावा. मग पुढचा काळ तर आहेच आहे. एकदा 100 पार केली की माणसाचं जीवन वेगळं असतं. म्हणून ह्या सगळ्या वाटचालीमध्ये तुम्ही सगळ्यांनी चांगला सपोर्ट करतात. पुन्हा पुन्हा सगळ्याला प्रार्थना करतो. मोठ्या महंताचे, मोठ्या माणसाचे योगायोग असा साधून असतो. 1008 आहेत, श्री श्री आहेत, महामंडलेश्वर आहेत. पण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मागं सुद्धा दशमीचा हा योगायोग. पंढरपूरला सगळे वारकरी आणि आज योगायोग असा आहे की नेमकं बाबांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे. पुन्हा पुन्हा सगळ्याला विनंती करतो, ह्या लोक सोडून निघून जायचं, जाताना कीर्ती रूपानं शिल्लक राहावा. बाबा ह्या भागात कशानं शिल्लक आहेत? कीर्तीनं शिल्लक राहावं. आणि ज्याची कीर्ती शिल्लक आहे त्याला ते अमर असतात. म्हणून माझ्या छोट्या शब्दामध्ये एखादा शब्द चुकून जाईन, मला तेच घाबरतो मी, मला थरथर कापतंय. पण तरी सगळ्यांना प्रार्थना करतो, पुन्हा 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 बाबांना पुढचं आयुष्य चांगलं मिळावं अशी अपेक्षा करूया. रामकृष्ण हरी. आदरणीय महाराज आणि सर्वच वारकऱ्यांना प्रणाम करतो. देवाजीचे आले म्हणा तेथे कोणाचेच आले ना. संप्रदायानं भरपूर माणसं घडवली, त्यातला मी एक घटक. बाबांनी माझा संपर्क बऱ्याच वेळा आला. संप्रदायाच्या दिंडीला मी वेळोवेळी भेटी पण दिल्या. आणि मी तुमच्यातलाच एक वारकरी समजा. आणि मी पांडुरंगाला साकडं घातलं होतं. डाखू निमगावमध्ये बाबांच्या दिंडीत भेट झाल्यानंतर त्यांनी माझा तिथं सत्कार केला. आणि जी पंढरीची वारी तुम्ही सगळी मंडळी तिथं होता. आणि मी पंढरपूरला पुढं जाऊ शकलो नाही, पण मी तिथनं पांडुरंगाला सांगितलं होतं का माझी सत्ता आली तर मी पुढच्या वर्षी तुमच्या दिंडीत पायी येईल. त्याचे साक्षीदार डांगे महाराज. आणि पांडुरंगानं ती आरोळी ऐकली. आता मी तुमच्यात पायी येणार आहे. आणि महाराजांचं कार्य या परिसरात, या पंचकृषीत फार मोठं आहे. वारकरी संप्रदायातील प्रत्येक माणसाचाच या माझ्या निवडणुकीत सहभाग होता. हीच एक अदृश्य शक्ती या निवडणुकीत माझ्या मागं धावत होती. ती लोकांना सांगत होती का विठ्ठल आमचा आहे आणि त्याला मतं द्या. तुमचा आणि त्या संस्थानाचा काय फार संबंध नसतानाही तुम्ही माझ्यावर प्रेम केलं. पण
मी तुमचा होतो, तुम्ही मला एक वेगळ्या दृष्टीनं माझ्याकडं पाहिलं. आता तुम्ही मला काम सांगा, संप्रदायाचं काम सांगा. माझ्या परीनं मी पूर्ण करण्याचा निश्चित प्रयत्न करीन. आणि मी तुम्हाला आता आमंत्रित करतो की 27 तारखेला सायंकाळी 5:30 वाजता संत पूजनाचा कार्यक्रम कणकुरीला वीरभद्र मंदिरात ठेवण्यात आलेला आहे. महाराज पण राहणार आहेत आणि रामगिरी महाराज पण राहणार आहेत. या 2 महंतांचं पूजन करायचं, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आणि नंतर कामाला सुरुवात करायची, असं आमचं ठरलं होतं. म्हणून मी सगळ्याच वारकऱ्यांना विनंती करतो, तुम्ही सहकुटुंब सहपरिवार त्या संत भोजनाला या, अवश्य या. महाराज पण राहणार आहेत. तुम्ही सगळे आले की एक वेगळं वातावरण तिथं निर्माण होईल आणि ती ऊर्जा घेऊन भविष्यात काम करता येईल. म्हणून तुमचे आशीर्वाद असू द्या. महाराज आपल्यात कायमच राहणार आहेत. संकट येतील जातील. संप्रदाय मोठा आहे. संप्रदायात सगळीच माणसं मोठी आहेत. संप्रदायात कुणीच छोटं नसतं. जय हरी म्हटलं, माऊली म्हटलं की सगळं मिळतं. म्हणून तुम्ही सगळे आवर्जून या. ही एक तुमच्या छोट्या भावाची विनंती आहे. सहकुटुंब सहपरिवार या. आणि थांबतो. जय हरी. आज आपल्या सर्वांचे गुरुवर्य महंत काशिकानंद महाराज यांचा अभिष्टचिंतन सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्व ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. गोंदकर पाटील आहेत, डांगे पाटील आहेत. बाबांना मानणारा जो गुरुजन वर्ग आहे, या गुरुजन वर्गांचं प्रथमतः मी आश्रमाच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो. आणि राहता तालुका पत्रकार संघाच्या वतीनं मी साईबाबांना साकडं घालतो. साकडं तरी काय घालणार, बाबा आपल्यापेक्षा ज्येष्ठ आहेत. आणि आता प्रथम एक महाराजांनी बाबांबद्दल एक टिप्पणी केली की संतांची भूमी ही मराठवाडा आहे, पण साईबाबा आहेत शिर्डीत. म्हणून मी साईबाबांना साकडं घालतो. साईनाथा, आकाशावर प्रेम करताना चांदण्यांचा विचार करू नका. आकाशावर प्रेम करताना चांदण्यांचा विचार करू नका. सागरावर प्रेम करताना लाटांचा विचार करू नका. गुलाबाच्या फुलावर प्रेम करताना काट्यांचा विचार करू नका. आमचे गुरुवर्य काशिकानंद महाराज यांना दीर्घ आयुष्य देण्यासाठी कुणाचाही विचार करू नका. राम कृष्ण हरी. जय जय हरी. यानंतर 2 मिनिटात शुभेच्छा देतील सन्माननीय श्री आमच्या कवठे गावचे चेअरमन. रामकृष्ण हरी. आज आपल्या सर्वांचे गुरुवर्य आणि शिर्डी भागाचं भूषण 1008 महामंडलेश्वर काशिकानंदजी महाराज यांचा अभिष्टचिंतन सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी पार पडतोय. आज दुग्ध शर्करा योग आहे. आज आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची या ठिकाणी जयंती पण आहे. आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी अतिशय उत्सुकतेने उपस्थित आहात. मी खरं तर महाराजांचं आमच्या देवकोठे गावावर गेली 40 वर्षापासून जे प्रेम आहे आणि महाराजांनी देवकोठे आणि परिसरात जे त्यांच्या माध्यमातून जो भाविक वर्ग उभा केला, नेहमीच महाराजांच्या पाठीमागं हा परिसर असतो. महाराजांना मी माझ्या देवकोठे गावाच्या वतीनं आणि माझ्या कांढळ परिवाराच्या वतीनं महाराजांना शुभेच्छा देतो. थांबतो. रामकृष्ण हरी. कृष्ण हरी. खरं म्हणजे माईकवर आलं म्हणजे दबाव येतो. जुन्या आठवणी आठवतात, डोळ्यात पाणी येतं. ज्यावेळेस हे भूमिदान झालं, ॲक्च्युली मी मागचं 2-2.5 वर्षाचा असेल. मला चांगलं आठवतं, काहीच नव्हतं इथं. फक्त 2 रूम होत्या, छोटंसं मंदिर होतं, बाबाजीचं भजन कीर्तन हरिपाठ चालायचा. पण आज म्हणायला आनंद होतो का इवलेशे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. त्याचप्रमाणे सद्गुरू साईनाथ महाराज स्तवन मंजरीमध्ये सांगतात, तुमच्या कृपेविना पाही जगात बरे होणे नाही. अर्जुनासी लागला सखा धर्मास्तव, सुग्रीवने बिभीषणा लादलासे रामराणा, संतामुळेच मोठेपणा श्रीहरीशी.
आत्ताच 13 फेब्रुवारीला शिर्डी परिक्रमा झाली. परिक्रमेमध्ये पायी चालत असताना शिवाला आलो आम्ही. रामगिरी महाराज दरवर्षी पूर्ण परिक्रमा पायी चालूनच पूर्ण करतात. आणि झालं असं का हे महाराज होते बरोबर रामगिरी महाराजांबरोबर तुमच्या बगलामध्ये पिशवी होती बरोबर. बाबाजींना कार्यक्रम होता गेला तर मधू महाराज माझे मित्र आहे. मधू महाराजांनी बाबाजींना सांगितलं का हे जे भूमिदान आहे यांचं आहे. तर रामगिरी महाराजांनी अक्षरशः इतकं भाऊकून माझ्याकडं पाहिलं आणि मला एकच सांगितलं, जोपर्यंत चंद्र सूर्य असेल ना दादा तुमची कीर्ती अमर राहील. त्याच्यापेक्षा संत मंतांच्या आशीर्वाद याच्यापेक्षा काय पाहिजे. काही नको बाबाजी, सगळं व्यवस्थित आहे, कुटुंब व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित आहे, संतती संपत्ती सगळं व्यवस्थित आहे, काही नको, बस आपला कृपा आशीर्वाद राहावा आणि आमच्या संपूर्ण कातुरे कुटुंबियातर्फे आपणाला उदंड आयुष्य लाभो हीच मी सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करतो. तसेच मला सांगायला आनंद होतो का आमच्या शिर्डी पंचक्रोशीत पहिला अश्वरूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आम्ही निमगावमध्ये बसवला. ते एक भूषण झालं. त्यानंतर आमचा आता हा एक आश्रम ॲक्च्युली तसं पाहिलं तर शिर्डी परिक्रमा ही बाबाजींमुळेच झाली. आजही मंदिरातली मुलं दर एकादशीला 5:30ला इथून निघतात आणि 12च्या आरतीला येतात. पूर्ण 14 किलोमीटरची परिक्रमा ते करतात. माझ्या मते आमचे मते पाटील कुठे मते पाटील असतात दरवेळेस आणि अशोक महाराज आहेर असतात. खूप छान काम आहे. बस हा वेळ असाच गगनावर जाऊ आणि सर्वांनी मंदिरात यावं. काय असं नसन होईल तेवढी सेवा करावी. बाबाजींना उदंड आयुष्य लाभो एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हरी. यानंतर विनंती. मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै गुरुर्नमः. आज महाराजांचा अभिष्ट चिंतन सोहळा आपण सर्वजण करत आहोत. माझ्या माहितीप्रमाणे बाबाजी 84-85 साली शिर्डीत आले प्रथमतः. तेव्हा बाबांजीजवळ काही एक हे नव्हतं, काही सायकल नाही, मोटरसायकल नाही, गाडी नाही, काही नाही. आणि त्यांची ना आमची झाली गाठ 85-86ला. आमच्याजवळ आम्ही ते तसे तर आम्ही तसेच होतो. आमच्याजवळ सायकल होती फक्त, मोटरसायकल नाही, गाडी नाही. पण बाबाजी यायचे, वस्तीवर यायचे, मग त्यांना सोडायचं कसं हा प्रश्न. बाबाजी जवळजवळ आमचे फॅमिली मेंबर होते. बाबाजी आले म्हणजे आमच्याकडे यायचे, थांबायचे, जायचे. बाबाजींना आता सगळ्यांना बऱ्याच लोकांना बोलायचं, बाबाजींना उदंड आयुष्य लाभो अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो आणि थांबतो. मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आजचा हा दिवस म्हणजे त्रिवेणी संगमाचा योगायोग आहे. आज बाबाजींचा जन्मदिवस आणि तसेच शिवरायांचाही हा जन्मदिवस आहे. आणि तिसरा योगायोग म्हणजे आज शिर्डीमध्ये शिवचरित्र वाचन महाराष्ट्रात. एक सर्वांना विनंती आहे, 2 मिनिट सर्वांनी थांबायचं. सगळ्यांना ना महाराष्ट्राची तिसरी पर्वणी म्हणजे शिर्डीत प्रथमच शिवचरित्र वाचन सुरू, महाराष्ट्रात शिवचरित्र वाचन सुरू झालेले अशी त्रिवेणी संगमाची पर्वणी. आणि बाबांजीची माऊली, शिवरायांची माऊली जिजाऊ यांना मी वंदन करते आणि बाबाजींना दीर्घ आयुष्य लाभावे असं आमच्या गोंदकर परिवाराच्या वतीने, शिर्डीकरांच्या वतीने साईबाबांना प्रार्थना करते. माझी ही शब्दसुमनांजली गुरुवर्यांच्या चरणी समर्पित करते. ओम साईराम. जय जिजाऊ, जय शिवराया. संतो सर्वे संतो निरामयः सर्वे भद्रानु पश्यन्ति कश्चित् दुःख भाग भवेत्. अकल्पायुष्य व्हावे त्या कुळा माझ्या सकळा हरच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोण्या काळी ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी. नामा म्हणे तया असावे कल्याण हे घ्या वचन आशीर्वाद. अशा प्रकारे आजचा हा जन्मदिन आहे. परंतु हत्ती के पाव में सबके पाव. हत्तीच्या पायामध्ये सर्वांचेच पाय आले असतात. तसं आजचा जन्मदिन खरा शिवरायांचा आहे आणि तो योग्य आहे. कारण ते जन्मले म्हणून आज आपले जन्म हे सर्व सार्थक झालेले आहेत. नाहीतर एक शिवाजी नय होता तो सबकी सुनता होती ती असं वाक्य आहे. तेव्हा त्यांच्या जन्मदिवसामध्येच, त्यांच्या जयंतीमध्येच आपले सर्वांचे जन्म साजरे आहेत. आता हे एक औपचारिकता आहे आपल्या आपल्या भावना प्रकट करण्याकरता. आणि ज्यांचा
या निमित्तानं काहीतरी अभिष्टचिंतन होते, त्यांनी हे आपलंच आपला गौरव होतो किंवा आपला कार्याचा गौरव होतो किंवा आपलं कौतुक होतं आहे असं न मानता एक त्यांनी आपल्या जीवनाचं निरीक्षण करण्याकरता केलेलं हे अशा प्रकारचं हे संमेलन आहे. लक्षात ठेवा की आपल्या जीवनात आपण काय केलं आणि पुढं काय करायचं याचा विचार करण्याचा दिवस म्हणजे जन्मदिवस आहे. अभिष्टचिंतन आपण भक्तांनी, भाविकांनी, प्रेमी सर्वांनी करायचं असते. कोणाचंही बी चांगलं हो, अकल्प आयुष्य व्हावे त्याकुळं आजच्या महाराजांनी चांगल्या पद्धतीनं ते या ठिकाणी कीर्तन केलं. खरं तेच आहे. आपण सुद्धा भगवंताला प्रार्थनाच करायची की सर्वांना अकल्प आयुष्य व्हावं आणि सर्वांचं कल्याण व्हावं. हीच अशा प्रकारची ही इच्छा करणं यालाच अभिष्टचिंतन म्हणतात. अभिष्ट म्हणजे अभिप्रेत असणारं ते जे काही चिंतन आहे अशा प्रकारचं चिंतन करण्याचा हा दिवस आहे. परंतु ज्यांचं अभिष्टचिंतन करतो त्यांना मात्र हा एक प्रकारचा इशारा असतो की अभिष्टचिंतन होण्याकरता, अकल्प आयुष्य होण्याकरता, कल्याण होण्याकरता जे काही आपल्या जीवनात करायला पाहिजे ते आपण केलं पाहिजे. मागं आतापर्यंत काय केलं आपल्या कल्याणाकरता, जगाच्या कल्याणाकरता, भावी भक्तांच्या कल्याणाकरता काय केलं याचा सारासार विचार आजच्या दिवशी आपल्या जीवनात करायचा असतो. आणि पुढं काय करता येईल या सुखाकरता, समाधानाकरता, कल्याणाकरता, आपल्या बी, भक्तांच्या बी आणि सर्वांच्याच जनतेच्या कल्याणाकरता काय करता येईल याचा सारासार विचार करण्याचा दिवस म्हणजे लक्षात घ्या अभिष्टचिंतन सोहळा आहे. म्हणून याकरता हे अभिष्टचिंतन सोहळे आपल्या भारतामध्ये, या भारतीय संस्कृतीमध्ये केले जातात. गौरव म्हणून नाही आहे किंवा कोणाचं काहीतरी महानता किंवा काहीतरी त्यांना कौतुक करायचं म्हणून नाही. खरं हे सिंहावलोकन करण्याकरता हे सोहळे केल्या जातात आणि त्याचकरता करावेत. आणि त्याचा देखील आपण उपदेश किंवा इशारा किंवा विचार केला पाहिजे. ज्यांचं अभिष्टचिंतन आहे की त्यांनी आपल्या आयुष्यात काय केलं की जेणेकरून हे लोक आपलं अभिष्टचिंतन करतात, आपलं कौतुक करतात, आपली महानता गातात. असं काय आपल्या जीवनात केलं आपण आणि आतापर्यंत मागे गेलेल्या संतांनी काय केलं आणि आपण या कौतुकाला, या अभिष्टचिंतनाला आपण लायक आहोत का, आपण अधिकारी आहोत का याचंसुद्धा चिंतन केलं पाहिजे. आणि ज्या अर्थी करतात त्या अर्थी त्यांच्या भावना आहेत. थोडंफार काही केलं असेल तर ते कसं टिकल आणि त्यांच्या भावना कशा सांभाळतील आणि त्यांच्यापुढं हा असा आदर्श कसा ठेवता येतील याचा पूर्ण विचार करावा लागते. अभिष्टचिंतन सोहळा हा भक्तांनी केला, आपल्या परिवाराने केला किंवा संबंधितांनी केला, हे कौतुक आहे. परंतु त्याला लायक राहून पुढचं जीवन जगणं अत्यंत महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा. आणि हे प्रत्येकाच्या जीवनात असं वाटलं पाहिजे की आपल्या जीवनात आपण काहीतरी केलं पाहिजे. मरावे तरी कीर्तिरूपे उरावे. कीर्ती असणं हेच लक्षात घ्या अमरत्व आहे. म्हणून आपल्या जीवनात अमर हा खरे की पा खोटे हे, म्हणून प्रत्येकजण अमर आहे. मात्र आपल्या जीवनात आपण खरं काय खोटं हे आपण आपल्याला निरीक्षण केलं पाहिजे. आणि ते निरीक्षण करण्याकरता अशा अभिष्टचिंतन सोहळे करतात. म्हणून आपण मोठ्यांच्या जयंत्या करतो, देवाच्या जयंत्या करतो, महापुरुषांच्या जयंत्या करतो. याचं कारण एकच आहे की त्यांनी आपल्या जीवनामध्ये जे काही करायला पाहिजे केलं आणि त्यांच्यावर जे काय श्रद्धा भाव ठेवणारे, त्यांचा आदर राखणारे आहेत त्यांच्याकरता त्यांनी केलं. म्हणून त्यांच्या जयंत्या करणं हे आवश्यक आहे. आणि त्याच्यातून आपला प्रेरणा मिळत असते आणि ती प्रेरणा या निमित्तानं मिळते. म्हणून हे अभिष्टचिंतन सोहळे करतात. बाकीचं काही नाही आहे. हे फक्त उलट प्रत्येकानं उपदेश घ्यायचा असतो, इशारा घ्यायचा असतो की पुढचं जीवन कसं जाईल. कारण माणसाच्या जीवनामध्ये काय घडेल सांगता येणार नाही. कारण कर्मानो गोगच्छति जीव एकहा, जीव हा कर्माच्या अधीन आहे. लक्षात ठेवा. म्हणून असं म्हटलं आहे, शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. साधूनं तर फार काळजी घ्यावी लागते, काळजीपूर्वक पुढचं आयुष्य घातलं पाहिजे. कारण साधू मेल्याशिवाय खरा ठरत नाही.
कधी काय घडत सांगत नाही. कारण एवढं कौतुक केलं लोकांनी, त्या कौतुकाला आपण पात्र झालं पाहिजे, तसं वागलं पाहिजे, तसं राहिलं पाहिजे आणि जीवन टिकवलं पाहिजे. म्हणून साधू मरेपर्यंत अशा पद्धतीनंच वागला पाहिजे. म्हणून साधूंचं हे जरी कथा अभिष्ट चिंतन केलं तरी तो एक इशारा आहे. मी माझ्या जीवनात मी इशारा समजतो की मी लायक राहील का, शेवटपर्यंत यांच्या भावनेला पात्र राहील का, या भावना टिकू शकेल का. आमच्या सद्गुरूंनी, आमच्या स्वामी महाराजांनी मला ज्यावेळेस धारकुंडी सोडते वेळेस एकच मंत्र दिला होता. सांगितलं की छोडणार नाही, पकडणार नाही. आणि भाव का भाव बढाना, म्हणजे भाविकांचा भाव वाढवणं हेच साधूचं काम आहे. आणि भाविकांना परमार्थ करत असताना त्यांना सहकार्य करणं, मार्गदर्शन करणं हे साधूचं काम. याच्या व्यतिरिक्त साधूचं काहीही काम नाही आहे. हेच केलं पाहिजे. आणि म्हणून साधना आपल्याकरता केली ती प्राथमिक केल्या जाते, नंतरची साधना ही लोकांकरता केल्या जाते. म्हणून लोकांकरता जगायचं आहे, लोकांच्या भावना सांभाळायच्या आणि त्यांच्या भावना वाढवायच्या, एवढंच साधूचं काम आहे. मी देखील साईबाबांच्या चरणी, माऊली ज्ञानोबारायाच्या चरणी, पांडुरंग परमात्माच्या चरणी हे प्रार्थना करतो की माझ्याकडून बाकीचं काही नाही झालं तर तुमच्या भावना सांभाळण्याचं काम जरी झालं तरी मी माझा पुरुषार्थ समजतो, माझं कल्याण समजतो. आणि भगवंतांनी तेवढं माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत यांच्या भावना दुखतील किंवा भावनेला तडा जाईल अशा प्रकारचं काही कृत्य, काही कार्य किंवा काही अशा प्रकारचं काही घडू देऊ नये, एवढीच मी माझ्या मनाच्या अंतरातून भगवंताचरणी प्रार्थना करतो की बाकीचं काही नाही दिलं तरी चालेल, कुठे वाहवाही नको, कुठलं कीर्ती नको, काहीच नको, परंतु आहे तोपर्यंत, आयुष्य आहे तोपर्यंत या लोकांच्या भावना राहाव्यात आणि भगवंताच्या चरणी जो भाव आहे, श्रद्धा आहे ती टिकून राहावी, एवढीच मी प्रार्थना करतो. या ठिकाणी सर्वच माझ्यावर प्रेम करणारे पारमार्थिक प्रेमी या ठिकाणी आले आहेत. जरी गर्दी नसेल तर सगळे दर्दी आहेत. मला माहीत आहे की निवडक हे आमचे प्रेमाचे पारमार्थिक भाविक आहेत आणि यांच्या भावना माझ्यावर आहेत. अशाच भावना टिकाव्यात. आणि मी म्हणून या सर्वांना मी धन्यवाद देतो की या कौतुकाकरता की या अभिष्टचिंतनाकरता उपस्थित राहिलात. तर तुम्हाला शतशः धन्यवाद आहेत. आता जे काही तुम्ही या माझ्या आयुष्याची कल्पना केली वाढण्याकरता, तसंच लक्षात घ्या तुमचं देखील आयुष्य भगवंताने वाढवावं आणि जास्तीत जास्त परमार्थामध्ये आपल्याकडून घडावा, एवढीच भगवतचरणी मी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.